जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयच्या बॅनर खाली होणाऱ्या आयपीएल मध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जातो, जिथे भारत आणि परदेशातील खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात। यावेळी झालेल्या मेगा लिलावात खेळाडूंनी सर्व विक्रम मोडली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की हाय प्रोफाईल T20 लीग मध्ये मैदानावर संघांना प्रोत्साहन देणाऱ्या चीयर लीडर्स यांना किती पगार असतो, त्याचबरोबर अंपायरला किती पगार मिळतो याबाबतही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम आयपीएल मध्ये पंचांना मिळणाऱ्या पगाराबद्दल बोलूया। वृत्तानुसार या लीगच्या गेल्या वर्षीच्या हंगामात पंच म्हणून काम करणाऱ्या पंचांना गट फेरी, प्ले ऑफ फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी वेगवेगळं वेतन देण्यात आलं होतं। हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च, विमान खर्च, जेवण, अनेक पेय यापासून ते बीसीसीआय सर्व काही पंचांना पुरवते। त्यांच्या पगाराच्या रकमेचा विचार केला तर आयपीएलच्या लीग फेरीत एका पंचाला सुमारे $4000 म्हणजेच $3,46,000 रुपये मिळतात। यानंतर प्ले ऑफ फेरीत या ग्राउंड पंचांना $6,000 म्हणजेच $5,20,000 रुपये मिळतात। अंतिम सामन्यात त्यांना $8,000 म्हणजे $6,94,000 रुपये मिळतात। आता चाहत्यांना आणि त्यांच्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या चीयर लीडर्सना मिळणाऱ्या पैशांबद्दल बोलूया। टीम फ्रँचायझी या चीयर लीडर्सना त्यांचा विमान प्रवासाच्या खर्चापासून ते हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च तसेच त्यांच्या जेवणाचा आणि पेयांचा खर्च परतफेड करते। म्हणून जर आपण पगाराबद्दल बोललो तर फ्रँचायझीनुसार आपल्याला पगारांमध्ये बदल दिसून येतो, ज्यामध्ये एका सामन्यासाठी 12,000 ते 17,000 रुपये दिले जातात। पण काही फ्रँचायझीज जास्त पैसे देतात, ज्यामध्ये KKR प्रति सामन्यासाठी सर्वाधिक 24,000 रुपये मानधन देते, तर RCB आणि मुंबई इंडियन्स कडून 20,000 रुपये दिले जातात। चेन्नई सुपर किंग्स प्रत्येक सामन्यासाठी 17,000 रुपये देते। याशिवाय उर्वरित फ्रँचायझी 12 ते 17,000 रुपयांपर्यंत पैसे देतात। आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार आहे। हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आणि आयपीएल संदर्भात सगळ्या घडामोडींसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।